नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत तिळगुळाचे लाडू। त्यासाठी मी इथे तीळ घेतले आहे, हे स्वच्छ निसून घेतलेले आहे। त्यानंतर गूळ घेतलेला आहे। इथे मी कढई तापत ठेवलेली आहे, त्यामध्ये आपण थोडे थोडे प्रमाणात तीळ भाजून घेऊया। गॅस कमीच ठेवायचा, जेणेकरून ते जळणार नाही। तसंच तर मैत्रिणींनो, जानेवारी महिना म्हटलं की सर्वांच्या तोंडाला पाणी सुटतं, ते तिळगुळासाठी। तिळगुळाचे लाडू म्हटलं की सर्वांच्या तोंडाला पाणी येते आणि आवर्जून बनवावंच लागतं। 10 ते 15 मिनिटं असं कमी आचेवर आपल्याला हे तीळ भाजून घ्यायचे आहे। जळणार आणि याची काळजी घ्यायची फक्त। छान असे भाजून घेतले, खरपूस असे भाजून घेतले की लाडू पण खायला कसा मस्त लागतो। सध्या मार्केटमध्ये ओले तीळ आहेत, पण तुम्ही घेताना थोडेसे चांगल्या क्वालिटीचे घेतले की लाडू पण चांगल्या क्वालिटीचा बनतो। तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपले तीळ असे भाजून झालेले आहे। 10 ते 15 मिनिटं मी कमी आचेवर हे तीळ असे मस्त भाजून घेतलेले आहे। त्यानंतर आपण हे खाली उतरून घेऊया। तुम्ही बघू शकता आपण हे एका ठिकाणी काढून घेऊया। त्यानंतर बाकीचे तीळ पण आपण अशाच प्रकारे भाजून घेऊया। हे मी अर्धा किलो गूळ घेतलेला आहे आणि त्याला तीळ लागतात। तुम्ही कसे करतात हे नक्की मला कळवा मैत्रिणींनो। जर माझी रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब नक्की करा, चॅनल लाईक करा, जेणेकरून मला पुढचं व्हिडिओ टाकायला सुद्धा आवडेल। हे पण आपलं असेच भाजून घ्यायचं आहे मैत्रिणींनो। छान असे खरपूस भाजून घेतले की लाडूचं टेक्स्चर पण छान येते आणि चवीला पण ते खूप सुंदर लागतात। आपले हे पण तीळ भाजून झालेले आहे मैत्रिणींनो, 10 ते 15 मिनिटं। आपण आता हे पण काढून घेऊया। आपण या ठिकाणी तीळ मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतले आहे। त्यानंतर आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊयात अगोदर। तुम्ही बघू शकता या ठिकाणी मी बारीक करून घेतले। बारीक यासाठी करायचं मैत्रिणींनो, ज्यावेळेस आपण तीळ आणि गूळ एकत्र टाकतो त्यावेळेस तीळ चांगले बारीक होत नाही। याच्यामध्ये गूळ ॲड करायचा आहे आपल्याला आणि हे पण एकदा मिक्सरच्या भांड्याला फिरवून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता मैत्रिणींनो, ते छान असं बारीक झालं आहे। त्याच्यामध्ये थोडीशी तीळ मी राहू दिले आहे। त्यानंतर हे मिश्रण आपल्याला मस्त असं लांब असं छान असा गोल असा लाडू बनवून घ्यायचा आहे। तुम्ही याच्या वड्या पण पाडू शकता, तुमची मर्जी।